तर हे किल्लेश्वर आहे, इकडे मड फोर्ट आहे समोर. आणि किती वाजले? 3:06, 3:30 होत आलेत. ऊन पण खूप आहे. समोर मड फोर्ट आणि आज पाणी पण मस्त वाटतंय, शांत. अरे बोंबील टाकलेत, बोंबील सुकायला बघायचे. अरे बघायला काय, एकदम ताजे सुके, ताजे आणि सुके बोंबील, सुके आणि ताजे बोंबील. मी काल एक व्हिडिओ बघितला भाडीबाजा, त्यांचा एक आहे ना वर्सोवाचा एक व्हिडिओ त्यांनी टाकलाय. ते त्या काकींनी बोंबील बनवलेले बांबूचे, काय बांबू बोंबील काहीतरी असं नाव होतं. एकदम टेस्टी, असं बघूनच खावंच पडलं मला. छान आहे. अरे मस्त है. अरे सुबह मॉर्निंग कभी आना यहाँ पे, क्या ब्यूटीफुल लगता है. सगळ्यात सुंदर भारी. तरी पण हा आज स्वच्छ वाटतोय, क्लीन आणि स्वच्छ वाटतंय आज. पण बघायचे. या फोर्टवर जायला मिळायला पाहिजे. हे लोक फिशिंगला पण बसले तिथे समोर, ते बघ एंडला. मी आणि तुषार आलेलो लास्ट टाइम इथे, आम्ही मस्त फिरलो आणि समोसा पाव खाल्ला छान. हा कोणाला हे सीधा रहो, उसको इग्नोर 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 इग्नोर. अरे गर्ल विल टर्न. ओके, गर्ल विल टर्न है. बायनॉक्युलर ये लो. दिखाओ. लेट मी सी. रॉक देखना कैसा है ये पूरा. एक कभी पैर मत रखना इसमें. समोर आपल्याला वर्सोवा दिसतोय, अंधेरी, आणि आपण उभे आहोत मालाडला. वो क्या है? कुठे इतना व्हाइट व्हाइट. नीचे गए हो. भाई इतने सारे गर्ल्स है, देखो एक बार. समोर समोर आहे ना जुहू बीच आहे, आणि पूल भरलाय तो. आज मी दाखवू नाही शकत तुम्हाला याच्यामध्ये, खूप लांब आहे असं मोबाईल साठी. हा समोर वर्सोवा आणि तिकडे समोर बरोबर जुहू बीच आहे. आणि खूप गर्दी आहे आज, सुट्टी आहे ना सगळ्यांना, बीच पूर्ण भरलाय तो. बोट चालली फिशिंगला, काय मस्त वाटतंय. फिशिंगला मी गेलोय अशा बोटमधून, आणि जाम भारी वाटतं. आतमध्ये एवढा 20-30 किलोमीटर जाऊन फिशिंग करायचं. दर्शन म्हणून मित्र आहे माझा, तर त्याच्यासोबत मी एकदा गेलो होतो, बरेच वेळा गेलो आहे, आणि एकदम थ्रिलिंग असतं. मी त्याचा ना व्हिडिओ बनवून टाकेल, माझ्याकडे आहे फुटेज. ओह क्या फ्लाइंग दिख रहा है मेरे को बाइनर से, ब्यूटीफुल यार, ये शॉट ले. ओह अपने पास आ रहा है, ऐसे क्यों लग रहा है. नहीं भागा, टर्न ले लिया उसने, टर्न ले लिया, टर्न ले लिया. अब थोड़ा नीचे चलते हैं, आपल्या बाजूला येऊन सुटला. धूप लगता है. किधर जुहू बीच है वो. शिट, किधर? अब उधर उधर वो बीच देख, इसमें से जुहू बीच है, पूरा पब्लिक ही पब्लिक भरा है अंदर. तो वाला बोट से अबे ये बीच खाली पड़े और जुहू बीच के माँ. अरे 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 देखिए, और नजदीक आके बैठा आया खाली वाला गाड़ी में ताना रहा. ओके बघा कसे फिशिंग करतात. आय थिंक यांनी नेट टाकला असेल आतमध्ये. ओके, मी पण क्रॉक्स वर आलाय भाई. काचा असेल वरती. सगळ्यात डेंजर पार्ट म्हणजे वरती माउंटेन. आता मी वरती झालो टेकडीवर, तिथे ना काचेच्या बाटल्या फोडलेल्या असतात. त्या अशा प्रेमाने पायामध्ये घुसतात ना, आपल्याला कळत नाही. फक्त रक्त येतं धडाधड. इथूनच जाऊया.
मनोरी के पत्थर. ये देख ये देख इथूनच काचा सुरुवात झाली है. मेरी तो इधर से ही फट रही है. नीचे देखना भाई, पहले नीचे देखो फिर आगे देखो फिर ऊपर. शूज घालायला पाहिजे होते, चूक केली. हार्ड शूज घालायचे, पायात काय गेलं नाही पाहिजे. यायला नाही तर मजा निघून जाते मग लागल्यावर. लोक मस्त पिकनिकला येतात कारण की टेकडी आहे ना इथे. आणि चांगला हिलॉग आहे आपण एक. हाँ? हाँ सीधा क्या? टेकड़ी के आगे तो फिर वो वही अपना एरिया आ जाएगा, लोग रहते रहेंगे रेसिडेंशियल. फिर आगे जेट्टी, रॉक्स. कसं आहे बघा फोर्ट राहिला मागे. वरतून असं काही दिसते आपल्याला व्ह्यू. समोर मोठी बोट आहे, थोडीशी मोठी बोट आहे फिशिंग वाली. झेंडे किती लावले त्यावर. दोन बोटीमध्ये कम्युनिकेशन चालू आहे, काहीतरी बोलतात. छोटी बोट मोठी बोट, मोठी बोट छोटी बोट. बेस्ट आहे, गॉड दिला तो एनी टाइम. चलो सीधा गॉडजिला चलते हैं. चला आमचं टेकडी बघून झाली आहे. टेकडीवर आधी असं नॅचरल होतं माती आणि हे दगडी, पण आता त्यांनी सिमेंट टाकलंय वाटतं. फिश मला वाटतं सुकी मच्छी सुकवण्यासाठीच बनवलं असणार ते. हे बघा असं समोर हे व्हाईटवाला. त्यामुळे आता ते नॅचरल हॅबिटेट नाही राहिला. सीमेंट क्यों डालना? सूखने के लिए रे, फिश वो सुका मच्छी सुखाते ना, मट्टी मिक्स होएगा. हे बघा हे असं सिमेंट वगैरे टाकलंय. तर तिथे आता आपल्याला काय एवढं हे मिळणार नाही, लाईट जमिनीवरचे पक्षी वगैरे काही. पण मस्त आहे, हिलॉग आहे चांगला आणि इथून व्ह्यू पॉईंट मस्त आहे. आपल्याला जुहू दिसते, बँड्रा सेलिंग दिसतो इथून. विजिबिलिटी पाहिजे, थोडी क्लॅरिटी. आज थोडंसं आहे बेटर, पण सीलिंग क्लिअर नाही दिसत, फक्त एवढंच. मोबाईलमधून पण नाही दिसणार. तर आमचं झालं इथून बघून एरिया. आम्ही जस्ट रेकीसाठी आलेलो, तर आता दुसऱ्या स्पॉटला चाललो. ओके, हा कधीतरी एकदम डिटेलमध्ये आपण बघूया, पुन्हा इकडे येऊन बर्डिंग करू. आता आम्ही चाललो दुसऱ्या. आणि इकडे हे मंदिर आहे, श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर मड. दारवली गाव आम्ही बर्डिंगसाठी स्पॉट्स बघण्यासाठी. तर तिथेच आम्हाला मस्त हा स्पॉट भेटला बघा. खूप सारे स्विफ्ट उडत आहेत हवेमध्ये. इतक्या लो फ्लाईंग मी बघितलंच नव्हता. मजा येते यांना बघायला. पण एक गोप्रोने शूट केलं स्लोमोमध्ये, बघूया आलाय का. आणि इकडे ही सगळे समोर आहे ना, ही सुकी मच्छी आहे. आज पाऊस पडलाय सकाळी, आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी. पाऊस पडलाय त्यामुळे ना हा सगळा चिखल इथे झालाय. नाही तर हे ना इथे मच्छी सुकवत असेल सगळे. तो व्हाईट पॅच जो दिसतोय तो पण मच्छी सुकायला टाकली. वास तर खूप खतरनाक येतोय इथे. आणि स्विफ्ट बघायला मजा आली. अगर 2 मिनट के लिए स्मेल इग्नोर करें
देखो स्मेल तो हवा से जा रहा है देख। देखो पता है क्या हो रहा है, हम लोग इधर खड़े हैं मच्छी के पास, पीछे चलते हैं। ये स्टारलिंग है ना। हाँ हाँ कितने सारे ऐसे अंदर चले एक्सप्लोर करने। शॉर्ट है शॉर्ट। हाँ? हाँ जा कहाँ से इधर से नीचे उतरते हैं और आगे चलते हैं लोग बहुत जाने के कीचड़ बाद। ट्राई करे चेक तो करते हैं, चलते बारिश। मज़ा आता है। हाँ चेक कर सकते हैं, वैसे वो लोग भी आ रहे हैं बच्चे लोग। रिपीट स्लार्क्स बर्ड्स। वाह मैं गॉडजिला नहीं गया पहले। वाह वाह क्या और मस्त कोई जगह फ्लैट है है। अपने यहाँ पे फिर तो, नहीं तो जाते टाइम वाला जगह, बट उधर मेरे को लग रहा है बाइक मेरे को। हम्म। क्या कट मार रहे हैं इनका। इतना लो फ्लाइंग नहीं देखा मैंने इनका कभी। देख क्या मस्त गया। वो ला 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 ला। मैं तो मज़ा ले रहा हूँ। वो ट्रक निकल जाएगा, गाड़ी निकल जाएगा।